नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आंब्याचा सीझन आहे, खूप गरमी आहे, तर आपण इथे मँगो आईस्क्रीम करूया आज. मँगो आईस्क्रीम एवढी गरमी आहे की तो माझा आईस्क्रीम पण आता विरघळायला लागला बघा. मी ते 2 आंबे घेतलेत, ते सोलून घेतलेत मी पिलरने आणि आता मिक्सरमधून मी ते कट करून त्याचं पेस्ट करेन, म्हणजे प्युरी करेन. हे बघा, छान आंब्याचा रंग बघा किती सुंदर आहे. आपल्याला काही केशर किंवा काही रंग घालायची गरज नाही आहे. आता इथे मी तो आंबा 2 आंब्याचं मी ते घेतले पल्प. मग इथे थोडीशी साखर घेतली, बारीक केलेली पावडर. मग इथे मिल्क पावडर घेतले, फ्रेश क्रीम घेतले आणि थोडं दूध घेतले. बस. आता आपल्याला नुसतं हे सगळं एकजीव करायचं आहे म्हणजे सेट करायचं. इथे तर क्रीम आहे ना, ती क्रीम मी फेसाळते. तर तुमच्याकडे जर घरामध्ये साधं मले असेल तरी चालेल, दुधावरची शाही, त्यांनी पण करू शकता तुम्ही. आता इकडे मी ते साखर, नंतर मिल्क पावडर आणि तो मँगो पल्प केलेला आहे तो घालते. वाव. आणि थोडंसं दूध. चला आता आपण ते मिक्स करून घेऊया आपण. उन्हाळ्यामध्ये ना खूपच मजा येते हा मँगो आईस्क्रीम खायला. तुम्ही तो नुसता खाऊ शकता किंवा मँगो कट करून त्यावर खाऊन घेऊ शकतात. द चॉईस इज युअर्स. जस्ट सुपर. आता चांगलं मी बीट केलेलं आहे आणि मी आता ते का डब्यामध्ये ठेवते. झाकणवाला डब्बा हां चांगला. हे बघा, डब्यामध्ये मी घेतलं आहे. आणखी त्याला झाकण लावून फ्रीझरमध्ये ठेवायचं. तर 5-6 तास लागतात चांगला आईस्क्रीम व्हायला. पण तुम्ही रात्री पण ठेवलं तर चालेल, सकाळी तुमचा आईस्क्रीम तयार. पाहू शकतात आपला आईस्क्रीम तयार होतो आहे. यम्मी. झाला की आईस्क्रीम आपला तयार. मी असा दुसरा प्रकार पण केलेला आहे जिकडे मी मँगोचे पीसेस घातलेले होते. तुम्हाला जसं आवडते तसं तुम्ही ट्राय करा आणि नक्की मला कळवा. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका हां. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.